विधानसभेत भाजप प्रणित महायुतीला 231 जागांवर मोठा विजय मिळाला, तर महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर मर्यादित राहिली. भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यामुळे नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि एनसीपीचे अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. पण महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची विचारधारा त्यातल्या त्यात सारखी आहे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीची विचारधारा ही नेहमीच वेगळी राहिली आहे. पण सध्या महायुतीमध्ये राहून अजितदादा भगवे होत आहेत का, असा प्रश्न पडतो आहे. ते का हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना कधी गंभीर तर कधी मिश्किल शैलीत भाषण केलं. ते यावेळी म्हणाले की मी आणि आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे शिफ्ट मध्ये 24 तास काम करणार आहोत. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की अजित पवार सकाळी लवकर उठणाऱ्यांपैकी एक आहेत, त्यामुळे ते सकाळी काम करतील. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी दुपारी 12 ते मध्यरात्रीपर्यंत ड्युटी करणार आहे. आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे की रात्री उशिरापर्यंत काम कोण करतं, ते एकनाथ शिंदे. त्यांच्याकडे पाहत म्हणाले की शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करण्यासाठी ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अजितदादांकडे पाहत म्हटलं की तुम्हाला विरोधकांकडून परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून डिवचलं जातं, पण माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एके दिवशी मुख्यमंत्री बनाल. आता खुद्द मुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. म्हणजे 2029 मध्ये जर महायुतीचं सरकार आलं तर अजित पवार मुख्यमंत्री असतील का, असा याचा अर्थ आहे का? पण मग त्यासाठी महायुती टिकायला हवी. आता महायुतीतील दोन पक्षांच्या विचारधारा समान आहेत, मात्र अजित पवारांची विचारधारा ही वेगळी आहे. त्यामुळे आता अजितदादा पण महायुतीतील इतर पक्षांप्रमाणे भगवे होतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आता याचं कारण काय, तर देवेंद्र फडणवीस यांनी TV9 मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. या मुलाखतीमध्ये अजित पवार एका वेगळ्या विचारधारेचे आहेत. सध्या ते तुमच्यासोबत महायुतीमध्ये आहेत हे तुम्हाला चालतं, पण तिकडे उद्धव ठाकरे एका वेगळ्या विचारधारेचे आहेत, ते काँग्रेस सोबत आहेत म्हणून तुम्हाला ते चालत नाहीत, असं विचारण्यात आलं. यावर अजित पवार आमच्यासोबत आले तरी आम्ही विचारधारा सोडली नाही, आम्ही हिंदू हृदय सम्राट बोलणं सोडलं नाही, पण उद्धव ठाकरेंनी तिकडे हिंदू हृदय सम्राट असं बोलणं सोडावं लागलं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. उद्धव ठाकरे पूर्वी माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो असं म्हणायचे, पण आता माझ्या जमलेल्या बांधवांनो भगिनींनो मातांनो असं म्हणतात. मग उद्धव ठाकरेंमध्ये बदल झाला ना, रंग बदलला ना, आम्ही बदलला नाही, आमचा रंग भगवाच आहे. मग अजितदादा येऊ देत की दुसरं कोणी येऊ देत, आमचा रंग भगवाच राहणार, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यासोबत आम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा अजित पवारांना आम्ही भगवं करू. एक वेळ अजित पवार भगवे झाले नाहीत तरी आम्ही स्वतः मात्र कायम भगवेच राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आता भाजपच्या विचारधारेशी आपण सगळेच फॅमिलियर आहोत. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून माधवीलता यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववादी महिला नेत्यांना प्रचारात उतरवण्यात आलं. विश्व हिंदू परिषदेद्वारे त्यांच्या लहान लहान सभा आयोजित करण्यात आल्या. हिंदू स्वाभिमान मेळावा, लोकजागर अभिनयासारखे कार्यक्रम घेऊन त्यात हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात आहे. यात माधवीलता यांनीही हिंदूंना एकत्रित येण्याचं आवाहन केलं. दुसरीकडे सोलापुरात धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संत संमेलन झालं. त्यातही त्यांनी हिंदूंना एक होण्याचं आवाहन निवडणुकीच्या तोंडावर केलं होतं. निवडणूक प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधी मुंबई, ठाणे परिसरात योगी आदित्यनाथ यांचे मोठमोठाले बॅनर्स लागले होते. त्यावर बटेंगे तो कटेंगे हा नारा लिहिण्यात आला होता. जातीय अस्मिता बाजूला ठेवून भाजपच्या छत्राखाली धर्मासाठी एकत्र या, जातीवर धर्माला मात करू द्या, असा भाजपचा अजेंडा आहे. बटेंगे तो कटेंगेची घोषणा देऊन हिंदू मतांचं ध्रुवीकरण, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा मुद्द्याला रोखण्यात यश आणि ओबीसींची पडलेली भरभरून मतं, यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा अनेक मुद्द्यांबरोबर बटेंगे तो कटेंगेचा मुद्दा महत्वाचा ठरला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्याचा ममितार्थ असा होता की इतिहासात ज्यावेळी हिंदूंमध्ये फूट पडली तेव्हा तेव्हा त्यांच्यावर अत्याचार झाले होते. याच घोषणेचा मोठा परिणाम या निवडणुकीत झाला. एका विशिष्ट धर्मियांच्या विरोधात दिलेल्या या घोषणेमुळे हिंदू समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, यातून हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं, हे मतपेटीत उतरलं. त्यामुळे महायुतीचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर भाजपनं बटेंगे तो कटेंगेवर जोरात भर द्यायला सुरुवात केली. याचा योग्य तो परिणाम मतदारांवर झाला.
एरवी निवडणुकीसाठी टाळाटाळ करणारे अनेक हिंदू या मतदानाला बाहेर पडले. त्यांच्या एक गठ्ठा मतदानाचा परिणाम या निवडणुकीच्या निकालावर दिसून आला. आता भाजपचा अजेंडा अगदी क्लिअर आहे. मात्र जर पुढच्या टर्मला अजित पवारांना महायुतीच्या साह्यानं मुख्यमंत्री बनायचं असेल तर अजितदादा भगवे होणार का हा प्रश्न आहे. पण आता इथे एक मुद्दा येतो, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या विचारधारेचा. अजित पवार गट हा महायुतीमध्ये असूनही त्यांच्या पक्षाची विचारधारा ही सर्व धर्म समावेशक आहे आणि अजित पवार त्यांची विचारधारा त्याग करणं तसं तर अवघड आहे. कारण निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीणच्या कार्यक्रमानिमित्त नागपूरला गेले होते. कार्यक्रम रेशीमबाग मैदानावर होता. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील तिथे हजर होते. आता रेशीमबाग म्हटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आलाच. आद्य संघ संचालक डॉक्टर हेगडेवार आणि द्वितीय सरसंघ संचालक गुरुजी गोवळकर यांचं हे स्मृतीस्थान. शिंदे आणि फडणवीस तिथे नतमस्तक झाले. अजितदादा तिथे काही गेले नाहीत. ते का गेले नाहीत म्हणून चर्चाही झाल्या. त्यांच्या अशा वागण्यानं भाजपच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. संघस्थानावर झुकलो वाकलो तर राष्ट्रवादीचा मतदार, मुस्लिम मतदार आपल्यापासून दूर जाईल अशी भीती त्यांच्या मनात असावी. नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी शिंदे भाजपचे आमदार रेशीमबागेत नमनाला गेले होते, तर अजितदादांचे आमदार तेव्हा सुद्धा गेले नव्हते. सोबतच देवेंद्र फडणवीस यांना बटेंगे तो कटेंगे या घोषणेबाबत काय वाटतं ते मला माहित नाही. मात्र मला बटेंगे तो कटेंगेला विरोध असल्याचं रोखठोक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं. एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात आणि बटेंगे तो कटेंगे बोलतात. आम्ही लगेचच त्याला विरोध केला. आम्ही सांगितलं की हा उत्तर प्रदेश नाही, हे उत्तरेत चालत असेल पण आमच्या महाराष्ट्रात शिवशाहू आंबेडकरांची विचारधारा चालते. मी जेव्हापासून राजकारणात आलोय तेव्हापासून पाहतोय महाराष्ट्र दुसरी कोणतीही विचारधारा स्वीकारत नाही असं अजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे अजित पवार त्यांची विचारधारा बदलणार नाहीत असं प्रथम दर्शनी मत दिसतंय. मात्र नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून शुभेच्छा दिल्यात आणि हिंदुत्वावरून भाजपला मिळालेली मतं बघता अजितदादा भगवे होण्याची शक्यता आहे. सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही त्यांना भगवं करू, कोणी एका दिवसात भगवं होत नसतं असं म्हटलं. असं म्हणायला त्यात तथ्यही आहेच म्हणा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? अजित पवार भगवे होणार का आणि अजित पवारांनी महायुतीतील इतर पक्षांची विचारधारा स्वीकारायला हवी का, यावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.